नमस्कार मंडळी. मी डॉक्टर अजय पवार, सारथी नॉलेज हब या आपल्या ऑनलाईन युट्यूब प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आजकालचं जग हे एआयचं युग म्हणून ओळखलं जातंय आणि या एआयचा सर्वत्र वापर होत असून त्यामध्ये संशोधन क्षेत्र सुद्धा मागं नाही. परंतु आता मात्र युजीसीने या एआयच्या वापरावर काही निर्बंध आणले आहेत. ते कशा पद्धतीने आणलेले आहेत ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे संशोधन करणारी जी काही पीएचडी करणारी जी विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ अगदी महत्वपूर्ण असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ आपण हा शेवटपर्यंत बघायचा आहे. तर मित्रांनो, पीएचडी प्रबंधामध्ये आतापर्यंत अनेकदा आपण साहित्य चोरीच्या घटना ऐकलेल्या आहेत. त्याचप्रमाणे जेव्हापासून एआय आलं तेव्हापासून तर अगदी सर्रासपणे एआयचा वापर करून अनेक विद्यार्थ्यांनी पीएचडीचे प्रबंध देखील सादर केलेत. परंतु आता एआयची देखील साहित्य चोरी ओळखण्याचं तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे आणि त्या संबंधीच्या जी काही नियमावली आहे ती युजीसीने जारी केलेली आहे. आणि या मार्फत म्हणजे जर एआयचा जर वापर जर आपल्या संशोधनात जर झालेला जर असेल तर त्याच्या टक्केवारीनुसार या बाबतीत प्रतिबंध आणि दंडात्मक कारवाई सुद्धा युजीसीने करण्याचं ठरवलेलं आहे. तर मित्रांनो, तर ही साहित्य चोरी किती टक्के आणि त्यासाठी काय दंड आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हे बघा, जर आपल्या पीएचडी प्रबंधामध्ये जर जेव्हा आपण पीएचडी प्रबंध सादर करतो त्यामध्ये जर 10 ते 40% दरम्यान जर एआयचा वापर जर तुमचा जर आढळला, जर प्लॅगरिझम जर तुमचं जर आढळलं तर तुम्हाला तुमचा प्रबंध परत पाठवला जाईल आणि तुम्हाला 6 महिन्याच्या आत त्यामध्ये दुरुस्ती करून देण्यासाठी तुम्हाला मुभा राहील. 6 महिन्याच्या आत तुम्ही तुमचा प्रबंध पुन्हा सादर करू शकता जर 10 ते 40% जर हे जर प्रमाण जर असेल तर. आता त्यापेक्षा जर अधिक जर असेल तर आपण काय करायचं? जर आता 40 ते 60% जर तुमचा जर प्लॅगरिझम मध्ये जर आढळलं एआयचा वापर, तर तुम्हाला 1 वर्ष प्रबंध पुन्हा सादर करता येणार नाही. त्यामध्ये दुरुस्ती तर तुम्हाला करावी तर लागेलच, परंतु तुम्हाला 1 वर्षापर्यंत प्रबंध सादर करण्यावर या ठिकाणी प्रतिबंध घालण्यात आलेला आहे. यानंतर जर 60% जर जास्त म्हणजे 60% किंवा त्यापेक्षा जर जास्त जर तुमचा जर एआयचा जर वापर जर आढळून जर आला तर मात्र तुमची पीएचडी देखील रद्द होऊ शकते, तुमचं रजिस्ट्रेशन कॅन्सल होऊ शकतं. म्हणजे ही जे 3 नियम आहेत ते आता युजीसीने या ठिकाणी नव्याने समावेश त्याचा केलेला आहे. म्हणजे 10 ते 40% पर्यंत तुम्हाला 6 महिन्यात दुरुस्ती करता येईल. 40 ते 60% मध्ये तुम्हाला 1 वर्ष प्रतिबंध आहे. परंतु 60% जर जास्त जर आढळलं तर तुम्हाला थेट तुमचं पीएचडीचं रजिस्ट्रेशन रद्द करण्याची कारवाई विद्यापीठ तुमच्यावर करू शकतं. त्याचबरोबर तुमच्या मार्गदर्शकावर सुद्धा कारवाई होऊ शकते. आता मार्गदर्शकावर काय की तिथून पुढची त्यांची गाईडशिप काढून घेतल्या जाऊ शकते. शिवाय पर्यवेक्षणाचे जे अधिकार जे आहेत ते सुद्धा काढून घेण्याची जी जबाबदारी आहे ती आता युजीसीने ते नियम तसे तयार केलेले आहेत. तर मित्रांनो, पीएचडीचं संशोधन हे तुमच्या संशोधनात्मक वृत्तीच्या माध्यमातूनच पूर्णत्वास जावो या दृष्टीने संशोधन करा. कुठल्याही एआयचा तंत्रज्ञानाचा वापर म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर केल्याशिवाय तर संशोधन पूर्ण होऊ शकत नाही. परंतु त्यामध्ये साहित्य चोरी ही नसली पाहिजे. आपलं जे काही खरं काम आहे, जे खरं संशोधन आहे ते आपलं जगासमोर यायला हवं आणि त्याची सामाजिक उपयोगिता वाढावी या अनुषंगाने तुम्ही संशोधन करायचं आहे. जर एआयचा वापर करून जर तुम्हाला जर पीएचडी डिग्री जर मिळवायची जर असेल तर आता हे तुमचं स्वप्न पूर्ण होणार नाही. कारण जर तुम्ही जर या नियमांमध्ये जर अडकला तर तुमचं या ठिकाणी मोठं नुकसान होऊ शकतं. अनेक विद्यार्थी फेलोशिपचा उपभोग जे फेलोशिप त्या विद्यार्थ्यांना मिळालेली आहे. पीएचडीचं रजिस्ट्रेशन जर रद्द जर झालं तर तुमच्यावरती दंडात्मक कारवाई होऊन तुमची पीएचडीची फेलोशिप सुद्धा पुन्हा रिटर्न घेतल्या जाऊ शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांनो, एआयचा वापर हा कमीत कमी करा, गरज असेल तिथेच करा, जास्त वापर करणं टाळा आणि एक आपलं खरं संशोधन जगासमोर येऊ द्या. तुम्हाला पीएचडी साठी शुभेच्छा. धन्यवाद.